श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत धनु राशीचे 2026 वार्षिक राशी भविष्य. 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन, शैक्षणिक आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2026 हे वर्ष धनुराशीसाठी अडचणी आणि आव्हानांनी भरलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात आव्हाने आणि अडचणी तुमची वाट पाहत आहे. एकीकडे तुमचे आरोग्य सतत खालावत आहे, तर दुसरीकडे तुमच्या व्यवसाय आणि व्यापाराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे दिसून येत आहे. कुठेही आराम मिळण्याचे चिन्ह दिसत नाही. काम आव्हानात्मक असेल. यावर्षी शनीचे दह्या वर्षभर तुमच्या राशीवर परिणाम करेल. तुमच्या आरोग्यात निष्काळजीपणा हानिकारक असेल. पोटाच्या समस्या आणि पाठदुखी अडचणीचे कारण ठरतील. धनुराशीचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यात पटाईत आहेत. काहीही झाले तरी तुम्ही यावर्षी तुमचे काम पूर्ण कराल. यावर्षी तुम्ही व्यवसायात कठोर परिश्रम आणि प्रयत्न कराल, परंतु तुमच्या कठोर परिश्रमामुळेच अंशतः फायदा होईल. रुळावरून घसरलेला व्यवसाय पुन्हा रुळावर येऊ शकणार नाही. तुम्ही विस्तारासाठी नवीन योजना आणि रणनीती बनवाल, परंतु तुमच्या सर्व योजना आणि रणनीती अपूर्ण राहतील. सरकारी कामकाज आणि न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला नकारात्मकता किंवा निराशेचा सामना करावा लागू शकतो. यावर्षी आयकर, जीएसटी, सीमाशुल्क, पोलीस इत्यादी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यावर्षी 2 जूनपर्यंत देवगुरु गुरु सप्तम भावात आहे. त्यामुळे कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचे, शुभ समारंभाचे नियोजन केले जाईल. तसेच अडथळे येऊ शकतात. पती पत्नीमधील संबंध चांगले राहतील. तुमचे बॉस आणि वरिष्ठ तुम्हाला कामाच्या ठिकाणी पूर्णपणे पसंत करणार नाहीत. सहकारी तुम्हाला एखाद्या गुप्त योजनेत, कटात सहभागी करून घेऊ शकतात. तसेच तुम्हाला असे वाटेल की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तुमच्या कुटुंबातील एक सद्गुणी सदस्य कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा राहील. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या राशीत 4 ग्रहांचे संयोजन फायदेशीर ठरेल, परंतु तुम्हाला जितक्या लवकर पैसे येतील तितक्या लवकर खर्चही होईल. बांधकामाशी संबंधित ज्या बाबीत बऱ्याच काळापासून रखडलेल्या आहेत त्या पुढे जातील. यावर्षी जमीन, इमारती, वाहने, फ्लॅट इत्यादी जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदी होण्याची शक्यता आहे. तुम्ही धनुराशीचे आहात. तुम्ही अन्याय आणि अनैतिकता सहन करत नाही. तुम्हाला काही चुकीचे दिसतात, तुम्ही लगेच बदला घेता. यामुळे तुमच्या अनेक शत्रू आणि विरोधक असतील. तुमच्या नोकरीतील छोट्या छोट्या गोष्टी आणि समस्यांनाही गांभीर्याने घ्या आणि काम करा. तुमच्याकडून चूक होऊ शकते. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या प्रतिगामी काळात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याचे, जसे की तुमचे पालक, आरोग्य बिघडू शकते. यामुळे रुग्णालयाचा खर्च वाढेल. यावर्षी तुमची टीका, निंदा आणि बदनामी होण्याची शक्यता आहे. शारीरिक आरोग्य. यावर्षी तुमचे शारीरिक आरोग्य खराब राहील. असंख्य औषधे आणि उपचार निरर्थक ठरतील. तुम्हाला पाठदुखी, पोटदुखी, पाठीचा कणा किंवा नसा यांच्या समस्या येऊ शकतात. तुमच्या आयुष्याच्या आरोग्याची काळजी घ्या आणि काळजीपूर्वक गाडी चालवा. प्रवासादरम्यान तुमच्या आहार आणि खाण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष द्या. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या ग्रहामुळे शस्त्रक्रियेची शक्यता निर्माण होऊ शकते. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारापासून सावध राहा. म्हणून महामृत्युंजयाचा बीज मंत्राचा जप करा. व्यवसाय आणि पैसा. तुम्ही धनुराशीचे आहात आणि व्यवसायात कुशल आहात. तुमच्या दूरदृष्टी आणि व्यावसायिक कौशल्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्याल, ज्यामुळे दीर्घकालीन व्यवसायात फायदा होईल. तसेच त्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सुरुवातीला अडचणी किंवा समस्या येतील. त्या निर्णयाची अंमलबजावणीनंतरही तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकणार नाही. तुमच्या जोडीदाराचा प्रत्येक कृती आणि कृतीवर बारकाईने लक्ष ठेवा. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. एकीकडे तुमची राशी शनीच्या दह्याच्या प्रभावाखाली आहे आणि दुसरीकडे 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनी ग्रह प्रतिगामी स्थितीत फिरत असेल. यामुळे अनेक जुनी कामे तुमच्या हातातून निसटू शकतात. काही विशिष्ट कामांसाठी परिस्थिती उद्भवेल. जर तुम्ही व्यवसायात एक गोष्ट धरली तर दुसरी तुमच्या हातातून निष्ठताना दिसेल. ध्येयप्राप्ती समर्पण तुम्हाला उच्च पदावर घेऊन जाईल. तुम्ही बॉस, अधिकारी आणि व्यावसायिक पक्षांशी तुमचे संबंध सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या वक्रस्थितीमुळे व्यवसायात कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि काळजीपूर्वक विचार करून व्यवसाय आणि व्यावसायिक व्यवहार करा. यावर्षी मालमत्तेची आणि वाहनांची काळजी घ्या. जमीन, इमारत, भूखंड आणि जमीन इत्यादीशी संबंधित वाद होऊ शकतात. मालमत्तेच्या देखभाली इत्यादीवर खर्च होण्याची शक्यता आहे. जंगम आणि स्थावर मालमत्ता, शेअर्स, सोने, जमीन आणि इमारतीत वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. तुमचे प्रियजन प्रत्येक कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे राहतील. यावर्षी तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून पाठिंबा आणि नैतिक बळ मिळेल. तसेच 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरुच्या भ्रमणामुळे पती पत्नीमध्ये काही वैचारिक मतभेद असू शकतात. तसेच हे तणाव आणि मतभेद वेळेत दूर होतील. वर्षाच्या सुरुवातीला 5व्या घरात स्वामी मंगळ तुमच्या स्वतःच्या राशीत आहे.
त्यामुळे मुले तुमच्या ताब्यात असतील. तुमच्या मुलाच्या कॉलेज प्रवेश, विषय निवड आणि करिअर इत्यादीबद्दलच्या चिंता वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात संपतील. आर्थिक मंदी आणि व्यवसायातील मंदीमुळे काही त्रास होईल. तुमच्या लक्षात येईल की या कठीण काळात तुमचे कुटुंब तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी असताना नातेवाईक तुम्हाला सर्वात आधी सोडून जातील. 2 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या प्रतिगामी काळात काही घरगुती कलह निर्माण होतील. सासू-सून वहिनी यांच्यात वाद होतील. भावासोबत मालमत्तेबाबत आणि वाटणीबाबतचे वाद मध्यस्थीने सोडवले जातील आणि तुम्हाला व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल. शैक्षणिक आणि करिअर. यावर्षी विद्यार्थी त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतील आणि पूर्ण एकाग्रतेने साध्य करण्यासाठी काम करतील. वर्षाच्या मध्यात करिअरमधील किरकोळ आव्हाने उद्भवतील. कामावर आणि नोकरीत तुमच्या बॉस आणि टीमशी समन्वय महत्त्वाचा असेल. कमतरता भासेल. 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान गुरु ग्रह उच्च स्थानावर असल्याने नोकरीशी संबंधित परीक्षा, विभागीय परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांचे निकाल अनुकूल राहतील. तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील आणि तुमचे कष्ट फळाला येतील. सहकारी तुमच्या विरुद्ध तुमच्या वरिष्ठापर्यंत अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने सर्वांचे मन जिंकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमताने सर्वांना प्रभावित कराल. विद्यार्थ्यांनी दररोज गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती विकसित होईल. प्रेम प्रकरण आणि मित्र. यावर्षी शनीचे दह्या प्रभावात आहे, म्हणून तुम्ही विवाहबाह्य संबंध आणि नातेसंबंध टाळावेत. यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये अडथळा येऊ शकतो. यावर्षी तुम्हाला प्रेम प्रस्ताव येतील. तसेच प्रतिकूल ग्रहांच्या स्थितीमुळे ते उघडकीस येण्याचा धोका आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. ते वेळेत सोडवावेत. प्रत्येक कठीण परिस्थितीत मित्र तुमच्यासोबत असतील. मित्राकडून तुम्हाला योग्य आणि शक्य तितका पाठिंबा देखील मिळेल. विवाह आणि वैवाहिक जीवन. धनु राशीच्या 2026 सालच्या राशी भविष्य असे भाकीत करते की 2026 हे वर्ष धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल असेल. तसेच लग्न तुमच्या कुंडलीतील परिस्थिती आणि ग्रहांच्या संक्रमणाच्या प्रभावावर अवलंबून असते. ग्रहांच्या संक्रमणाच्या आधारे हे वर्ष लग्नासाठी चांगले राहील. या काळात जानेवारी ते 2 जून 2026 पर्यंत गुरुग्रह 7व्या भावावर प्रभाव टाकेल, ज्यामुळे लग्नाची शक्यता निर्माण होईल. शिवाय जर परिस्थिती अनुकूल असेल तर तुम्ही लग्न करू शकता. धनु राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार 2026 हे वर्ष तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अनुकूल राहील, कारण तुमच्या 7व्या भावावर कोणत्याही अशुभ ग्रहाचा नकारात्मक प्रभाव नाही. काही ज्योतिषी राहूच्या 5व्या भावावर विश्वास ठेवतात आणि अशा परिस्थितीत राहू तुमच्या 7व्या भावाकडे त्याच्या 5व्या भावाने पाहत असेल. परिणामी तुमच्या वैवाहिक जीवनात किरकोळ समस्या उद्भवू शकतात. 7व्या भावावर राहू, केतू आणि शनीचा प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण करू शकतो. दुसरीकडे वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जूनपर्यंत गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनाला अनुकूल बनवेल. तसेच 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यानचा काळ चांगला राहील आणि त्यानंतरचा काळ म्हणजे 31 ऑक्टोबर नंतरचा काळ अनुकूल राहील. वाहन खर्च आणि शुभकार्य. यावर्षी वाहनावर वारंवार खर्च होण्याची शक्यता आहे. वाहन दुरुस्तीवर वारंवार पैसे खर्च होतील. जुन्या वाहनावर वारंवार खर्च करण्यापेक्षा नवीन वाहनाचा विचार करणे चांगले होईल. यावर्षी शनीचे दह्य तुमच्या राशीवर परिणाम करत आहे, म्हणून मुलांना वाहने अजिबात देऊ नका आणि वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी. अनावश्यक आणि वाया घालवणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. यावर्षी 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान उच्च गुरुग्रहामुळे काही शुभ आणि अशुभ घटना घडू शकतात. नुकसान आणि कर्ज. यावर्षी 2 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनीच्या वक्री काळात एखादा नातेवाईक किंवा मित्राला काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि कामात आर्थिक नुकसान किंवा बदनामी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. कामाच्या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने काम करा. अनोळखी आणि अपरिचित लोकांपासून सावध राहा. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार अजिबात टाळा, कारण यामुळे खोटे आरोप किंवा कलंक लागू शकतो. यावर्षी एखादा मोठा प्रकल्प किंवा ऑर्डर रद्द होऊ शकते. तुमच्या कर्मचाऱ्यांची आणि भागीदाराची संपूर्ण माहिती ठेवा आणि सतर्क राहा. सहली. 3ऱ्या घरात असलेला राहू लहान प्रवासांना प्रोत्साहन देईल. तसेच हे प्रवास विशेष फलदायी ठरणार नाही. या प्रवासादरम्यान किरकोळ त्रास देखील होऊ शकतात. मार्च ते मे दरम्यान धार्मिक किंवा पर्यटन स्थळी कुटुंबासह सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. उपाय आहेत. तुमच्या राशीवर गुरुग्रह राज्य करतो, म्हणून गुरुवारी संत आणि ऋषींना अन्नदान करावे. दररोज विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळ पठण करावे. मंदिर किंवा धार्मिक स्थळाची सेवा करावी. गुरुयंत्रात 5.5 रती, पुष्कराज किंवा सुनील घाला. गुरुवारी पाण्यात हळद घालून स्नान करावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.